जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही हे जग जाहीर आहे। पण शिंदे सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना अधूनमधून राजकीय फिरकी घेण्याचा मोह आवरत नाही। जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील राजकारणावर गुलाबरावांची बारीक नजर असते। कोणत्या मुद्द्याची री कुठं ओढायची याचं राजकीय टायमिंग त्यांच्या इतकं कुणीच साधत नाही। आता कालच्या एकाच कार्यक्रमातून त्यांनी धडाधड अनेक विषयांना हात घातला आणि बोलून मोकळे झाले। त्यानिमित्त चर्चेत राहण्याचं कसब गुलाबरावांइतकं खचितच राज्यातील इतर नेत्यांकडे असेल। काल त्यांनी नाताभाऊंना चिमटा काढला आणि आज खडसे यांनी ब्रेकिंग देऊन टाकली। एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले। मला एकनाथ खडसे यांनी खूप त्रास दिला, पण त्यामुळे त्या कर्माची फळं इथंच भोगावी लागत असल्याचा दावा पाटलांनी एका सभेत केला होता। त्यावर नाताभाऊंनी खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे। अहो गुलाबराव पाटील, मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला ही बाब खरी आहे, मात्र भ्रष्ट गुंड लोकांना दिला। गुलाबराव, मी भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक यांना मोठ्या प्रमाणात जेलमध्ये टाकण्याचं काम केलं असं एकनाथ खडसे म्हणाले। मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे। जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही गुंड आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी त्रास दिला आणि पुढेही त्रास देईन असं सूचक इशारा एकनाथ खडसेंनी दिला आहे। गुलाबराव पाटील हे विसरले असतील, मी त्यांना आमदारकीतही मोठी मदत प्रचारादरम्यान केली। गुलाबराव पाटील हे खूप लहान आहेत असा टोलाही नाताभाऊंनी हाणलाय। होय, मी भाजपचा प्रचार केला। काल एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाचा आढावा घेताना हळूच नाताभाऊंना चिमटा काढला। मुक्ताईनगर नगरपालिकेत खरा सामना शिवसेना आणि भाजपमध्ये झाल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते नाताभाऊंनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप केला। त्यावर नाताभाऊ व्यक्त झाले। एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपला मदत केली। गुलाबराव पाटील एवढे वर्ष मंत्री असूनही त्यांच्या गावाच्या नगरपरिषदेत त्यांचा पक्ष निवडून आणू शकले नाहीत। त्यांनी आत्मचिंतन करावं असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला। खरं तर बोलायला काय हरकत आहे? मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली। होय, मी भाजपला मदत केली असं प्रत्युत्तर नाताभाऊंनी दिलंय।